तुम्ही कमेंट केल्याप्रमाणे आज आपण आलोय रत्नागिरी मधलं जवळपास 150 वर्षाची जुनी परंपरा असलेल्या पालशेच्या दत्त मंदिराला। या सुंदर स्पॉट बद्दल अधिक माहिती घेऊया आपल्या मला कोकण बघायच्या या सिरीजच्या भाग 10 मध्ये। हे सुंदर ठिकाण गुहागर पासून अवघ्या 10 किलोमीटर वरती आहे। गुहागर चिपळूण रोड वरती मोडकागर इथे टर्न घेतल्यावरती जर तुम्ही हेदवी वेळणेश्वरच्या दिशेने जात असाल तर अडूर पालशेत ही गावं लागतात। अगदी हिरव्यागार आणि झाडाझुडपांमध्ये बसलेल्या या दत्त मंदिराला पाहिल्या क्षणी प्रसन्न वाटतं। हे मंदिर शके 1787 आणि सन 1866 मध्ये स्थापन केलेले आहे। या मंदिरात दत्त मंदिरासोबत गणपती मंदिर, मारुती मंदिर, रेणुका माता मंदिरासोबत इत्यादी देखील मंदिरं आहेत। या मंदिरामधील अखंड हरिनाम सप्ताहाला जवळपास 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। अगदी सुंदर दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो या मंदिराच्या बाजूलाच लागून असलेल्या तलावावर जलक्रीडा बघायला। तुम्ही भले समुद्रात किंवा घरात बादलीत पोहण्यात एक्सपर्ट असाल, पण कोकणामधील जर पाण्याच्या स्रोतांमध्ये उतरण्याचा विचार करताय तर तिकडच्या स्थानिकांच्या सल्ल्याशिवाय किंवा त्यांच्या उपस्थितीशिवाय उतरण्याचं धाडस करू नका। अशा या कोकणातल्या सुंदर पर्यटन स्थळाला जर तुम्ही व्हिजिट करण्याचा प्लॅन करताय तर या व्हिडिओला सेव्ह करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर देखील करा। अशा सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो आणि सबस्क्राईब करा।